रुद्रा पहिला बॉल मिडॉनला मिसफिल्ड, एक सिंगल सहजरित्या प्राप्त होताना दिसेल. सिंगल धावेसोबत डाव आता मॅच मध्ये सुरू झालेला छत्रपती वॉरियर्स माडदचा. पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती मयूरला आपण बघत आहोत. जयमान शिकरेपाडा अगेन्स्ट छत्रपती वॉरियर्स माडच असं बॅटल सध्या आपल्याला एन्जॉय करता येईल. चला थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, लक्ष सुद्धा. जयमान शिकरेपाडा बरोबर 9:02 पहिला बॉल पडला. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केल्यासमोर लोंगॉनला फिल्डर उपस्थित, मिळेल ती एक सिंगल. मिसफिल्ड फंबल, सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव तितक्याच वेगानं कंप्लीट करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेच्या साहाय्यानं धावसंख्या पुढे गतिमान झालेली सध्या आपण बघत आहोत. 3 ऑन बोर्ड, 3 धावा धावफलकावर. पहिला सामना जबरदस्त विजय साई किरण 11 नवापाडाचा बागरपाडाच्या अगेन्स्ट. दुसऱ्या सामन्यात कुडवली बीच निर्वाद वर्चस्व यशवंत प्रतिष्ठान केदुर्लीच्या अगेन्स्ट. आणि सध्या ऑन गोईंग तिसरा सामना आपल्या समोर रंगत असताना बॅकफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. हलकासा बॉल आउटस्विंग होतो. एसटी रक्षकाच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. कमबॅक छोटेकणी या मॅच मध्ये सध्या करत असताना गोलंदाज मयूर. डॉट बॉलची संख्या धावसंख्या स्थिर, 3 धावा धावफलकावर. रुद्राला आपण बघत आहोत स्ट्रायकर एंडला. आज ओपनर लेफ्टी बॅटर सध्या स्ट्रायकर एंडला. मिस टाइम, पुन्हा एकदा चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, फुल लेंथ होता. टप्पा पडल्याबरोबर अधिकच्या वेगानं बॉल एसटी रक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. स्वतः संघनायक रुपेश एसटी रक्षकाच्या भूमिकेत चांगलं बॅकअप सध्या देत आहेत. डॉट बॉलचे झाले सांगता धावसंख्या स्थिर, 3 धावा धावफलकावर. स्टील 2 टू गो. पूल केला ऑन साइडला मिडविकेट मधून. फिल्डर पुढे सरकलेत, एक सिंगल. सिंगल पेक्षा जास्त काय नसेल. अंडरआर्म स्टाईल थ्रो करण्यात आलेल्या डीप मधून तोपर्यंत मिळताना दिसेल एक सिंगल. धावसंख्या या सिंगलच्या सहाय्यानं पुढे मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ती सध्या 4 ऑन बोर्ड, 4 धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. चार धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्टील 1 टू गो. स्ट्रायकर एंडला तयार बॅटर विष्णू. शफल झाले, हुक करण्याचा प्रयत्न, मिस लाईन केली आणि बॉलला बरोबर टॉप ऑफ दी ऑफ स्टंप धडक मारली आहे. फलंदाज बाल. पहिल्या षटकाची सांगता 4 वरती पहिला धक्का टीम छत्रपती वॉरियर्स माडसला. आदरणीय अतिथी मनीष दादा इंदुराव त्याचबरोबर जीवनदादा शेळके उपस्थित झालेले आहेत. अतिथींचा मान्यवर कक्षामध्ये या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. बॅटिंगसाठी न्यू बॅटर साहिल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, 4 ऑन बोर्ड, 4 धावा धावफलकावर. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे रुपेश अँड ऑल टीम. बरोबर 9:02 पहिला बॉल पडला. लक्ष सुद्धा वेळेच्या बाबतीत आपलं अपेक्षित सहकार्य मॅनेजमेंट कमिटीला हवंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अविनाश दादा यांची उपस्थिती आपल्याला मंचावरती लाभलेली आहे. कट्टर शिवसैनिक त्यांचं देखील आपण करूयात स्वागत. वेलकम आहे. स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषकाच्या आजच्या पहिल्या रजनीत जास्तीचा वेळ घेत आहे ऑल टीम. लक्ष सुद्धा जन्मान शिकरेपाडा. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे.
सुरुवात दुसऱ्या षटकाची वाईड बॉल झालेली गोलंदाजी करता आपण बघत आहोत सूरजला 1 धावेच्या साडनं धावसंख्या सध्या 5 ऑन बोर्ड, 5 धावा धावफलकावर. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल डिलिव्हरी. अधिकचा वेग, खोलात टाकलेला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. तर सलामीवीर रुद्राचा आपण बघत आहोत फसलेला आहे. फुल टॉस ड्राईव्ह केल्या समोर मिडरला बीट करत असताना बॉल मागे लॉंग ऑनला फिल्डर मिळेल ती फक्त एक सिंगल. एक सिंगल धाव, वेगवान थ्रो देण्यात आलेला आहे. सिंगलच्या साडना स्कोरबोर्डवर धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 6 ऑन बोर्ड, 6 धावा धावफलकावरती. इंडिव्हिज्युअल 6 बॉलमध्ये 4 धाब्याचं योगदान रुद्राचं. तर स्ट्रायकर एंडला साहिलला आपण बघत आहोत. टॉप ऑफ द ऑर्डर आणखीन एक विश्वासू फलंदाज छत्रपती वॉरियर्स माडतचा बॅटिंग करता सज्ज होताना पाहायला मिळेल. लो फुलटॉस बॉल, बोलस बॅक ड्राईव्ह, हाताला चटका लागलाय गोलंदाजाच्या. फॉलो थ्रू मध्ये कठीण कार्य असतं. अशा पद्धतीच्या कॅचेस पकडणं प्रयत्न तर केला होता, मात्र अपयश आलं गोलंदाज सूरजला. आणखीन एक सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेच्या 6 स्कोरबोर्डवर धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड, 7 धावा धावफलकावर. सेकंड पॉवर प्ले मध्ये गोलंदाज सूरज. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल टर्न केला, मिड विकेटला फिल्डर त्याच्याकडून थोडी मिस्टेक, मिस जजमेंट, सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव तितक्याच वेगाने कंप्लीट करण्यात आलेली आहे. 2 धावेच्या समेत धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 9 ऑन बोर्ड, 9 धावा धावफलकावर. स्टील 2 टू गो. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. सकाळ पॉवर प्लेचे गोलंदाज तयार सूरज. बॅकफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम. बॅटच्या टोइनला बॉल, सेकंड अटेम्प्ट मध्ये शॉट बॅकवर्डच्या स्क्वेअर लेग, फिल्डर इन ऍक्शन आणि त्यानं पकडला झेल. फलंदाज बाद. दुसरा धक्का 9 वरती छत्रपती वॉरियर्स भाड असला. त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश ताकवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, मिड इनिंगच्या दरम्यान आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. रवी आणि त्याची संपूर्ण आर्मी, अर्थातच श्री गणेश ताकवाडी जे बजरंग बोरिवलीच्या अगेन्स्ट इन ऍक्शन असेल. नेक्स्ट मॅच जय बजरंग बोरिवली रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. श्री गणेश ताकवाडी संघ नियोजित वेळेत उपस्थित झालेला आहे. 9ला 2 विकेट पडलेले आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर अजय दाखल होताना पाहायला मिळतील. डॉट बॉल, प्रचंड वेग, अधिकची गती सूरजकडून. विकेट जशी त्याला मिळाली त्याचा कॉन्फिडन्स आपण बघत आहोत, त्याचा ग्रो झालेला आहे. एंड ऑफ सेकंड ओव्हर विथ द डॉट बॉल. षटकाची सांगता षटक 2 संपली. 9 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात छत्रपती वॉरियर्स माडाच्या अगेन्स्ट टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करत असताना संघ आपण बघत आहोत जन्मान शेकरेपाडा. फिल्डिंग लगेचच सेट करा. चला अधिकचा वेळ नकोय रुपेश अँड ऑल टीम. 10 मिनिटात 2 षटकं टाकलेली आहेत. उर्वरित 3 षटकं 15 मिनिटात. तर 4थं षटक तुम्हाला कुठल्या परिस्थितीत 20 मिनिटांपर्यंत टाकून कंप्लीट करावं लागेल. सूचना पण लक्षात घ्या. 9ला 2 विकेट पडलेले आहेत. गोलंदाजीसाठी स्वतः संघनायक कॅप्टन रुपेश सज्ज होत असताना पाहायला मिळतील. पहिला बॉल बॅकफुटवर आले, कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केला, फिल्डर उपस्थित, मिळेल ती फक्त एक सिंगल. सिंगल धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण बघत आहोत सध्याच्या घडीला 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावरती.
कुमार हेरंब चिंतामण विषयांची मुंबई पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झालेली आहे. त्यांना मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं ऑल द बेस्ट. ब्रायट ब्रदर्स केक शॉप वतीनं ऑल द बेस्ट. डेड बॉलचा सिग्नल आता येईल. कुठले कार्य चेंडूवरती घडलं नाही. बाटर अजय रेडी नव्हते. सिडीत जास्तीचा वेळ बाटर्सने देखील घेऊ नये आणि टाइम आउट नियम या स्पर्धेमध्ये सब बॅटिंग ऑर्डर आपण रेडी करून ठेवा. शफल झाले तदनंतर सफल फटका. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. वन बॉस ओव्हर दी लाईन. बाउंड्री लाईनच्या बाहेर अजयच्या बॅटमधून येतोय हा दमदार चौकार. संख्या आपण बघत आहोत 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफल कव्हर. दिनेशजी बालेराव महाराष्ट्र पोलीस उपस्थित झालेले आहेत. विनंती आहे दादांना या पण मंचावरती आपल्याच विभागातील बोरिवलीचे ते ग्रामस्थ आहेत. दिनेशजी बालेराव मेजर महाराष्ट्र पोलीस दलात जे कार्यरत आहेत त्यांना विनंती या पण आपले स्वागत. शफलवर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लाऊड अपील करण्यात आलेली आहे. चेंडूबाटचा संपर्क मात्र झाला नाही. चौकारानंतर येणारा लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. वापसीचे संकेत संगणक रुपेशने दिलेले आहेत. धावा संख्या स्थिर अवघ्यात 14 धावा. बागफुटूर आले. चेस करून कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडल्याबरोबर थोडा टर्न होत असताना बाहेरच्या बाजूने बॉलला यष्टीरक्षकाचा बॅकअप. वाईड साठी आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. सो थर्ड अंपायर प्रवीण विशेष सरांना आता आपल्या कंट्रोल वॉर रूम मध्ये यावं लागेल. Yes, it is dot ball. ऑन फील्ड अंपायर डिसिजन कायम. रिव्ह्यू आता गमावलाय तो बॅटिंग करणाऱ्या छत्रपती वॉरियर्स माडसनं. स्कोर स्थिर 14 धावा. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बॅकफुटवर आले. कट करण्याचा प्रयत्न. चेंडूपाठचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. वन मोर डॉट. लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव आलेले आहेत आणि त्याचबरोबर यशस्वी षटक संगणक रुपेचं. एंड ऑफ थर्ड ओव्हर 3 षटकांची अंती. अवघ्यात 14 धावा दाफलकर 2 गणांच्या मोबदल्यात. छत्रपती वॉरियर्स माडस टीम या मॅच मध्ये सध्याच्या घडीला संघर्ष करत असताना जयमान शिकरेपाडाच्या अगेन्स्ट. चौथं षटक सध्या सुरू होतं. बॉलिंग मार्क वरती मयूर पाहायला मिळतात सेकंड स्पेल मध्ये. पहिला बॉल ऑन साइडला. दमदार फटका. फिल्डर उपस्थित. कॅच ड्रॉप. फटका जितका दमदार होता क्षेत्ररक्षण तितकाच हाय क्वालिटीचा झाला. मात्र झेल संपादित करू शकले नाही. थर्डचा कॉल अँड अ सिरीज. थर्ड रन हॅज बीन कम्प्लिटेड बाय बोथ बॅट्समन सक्सेसफुली. 3 धावा त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. 3 धाव्याच्या सोबतीनं धावासंख्या सध्याच्या घडीला आपण बघत आहोत पुढे मार्गस्थ झाले. ती 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफल कव्हर. सतरा धावा सध्या स्कोरबोर्डवर. 14 षटक सुरू आहे. अजय सध्या स्ट्रायकर एंडला जो हार्ड हिटर आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तो फसलेला आहे. गोलंदाजाकडे अधिक सवय आणि एकाच झोनमध्ये अशा पद्धतीचे फटके तुम्ही खेळू शकत नाही. आज पर मेरिट ऑफ बॉल क्रिकेट तुम्हाला मैदानामध्ये खेळावं लागेल. किंबहुना ॲज अ बॅटर तुमच्या समोर अनंत अडचणी वाढतील यात मात्र शंका नसेल. डाऊन द लेग स्टिक. वाईड कॉल फ्रॉम ऑन फील्ड अंपायर जगदीश दुधकर सर. एक एक्स्ट्रा धावा आणि एक्स्ट्रा धाव्याच्या 6 स्कोरबोर्डवर धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफल कव्हर. वेगवान फुल लेन ड्राईव्ह केल्या समोर. लॉंगॉनचा फिल्डर तितक्याच वेगाने आलेत. वेल थ्रो.
थोडा बॉल डायव्हर्ट झाला, सेकंडचा चान्स बनला होता मात्र नकार दिलाय नॉस्टाकर इनवरून. अजयनं एक सिंगल धाव मिळताना दिसेल. या सिंगल धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत 19 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. स्टील 3 मोर डिलिव्हरीज टू गो. अजूनही बॉल बाकी आहेत 3. हवं तसं वेग दफलकाचा साहिल आणि अजयला कंटिन्यू करता आला नाही. आक्रमण समोरच्या दिशेनं या वेळेला चढवलाय हल्ला. बॉल गाठली लांबी, गाठलं अंतर, बॉल झालाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर छुमंतर. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येची कोंडी फोडणारा हा नयनरम्य षटकार. मधून या संघर्षमय 6 धावा त्यांना पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट झाले, फ्रंट लेग पुढे आणला, डासिंग डाऊन द ट्रॅक. बॉटम हॅटचा अत्यंत सुंदर वापर, बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना षटकार स्कोर 25. हार्ड लेन पूल करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. भरतदादा घरत यांची उपस्थिती आपल्याला लाभलेले ग्रामपंचायत कानोलचे सक्रिय सदस्य आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी उपस्थित झालेला आहे. दादांचा आणि दादांच्या समेत उपस्थित संपूर्ण मित्र परिवाराचं स्वागत. डाऊन द लेग स्ट्रिक, वन मोर वाईड. अजून एक धाव एक्स्ट्रा त्या ठिकाणी 8 होईल. ऑल्सो 1 फॉर दी ओव्हर हा कॉल देखील आता करण्यात आलेला आहे. गोलंदाजाला एक अतिरिक्त उचलीची ताकीद आता दिलेली आहे. एक्स्ट्रा धावेसोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 26 धावा. ऑन साइडला स्विंग केलाय, मिड विकेटला बॉल आता वेगाने ट्रॅव्हल होईल. सीमारेषेच्या नजदीक तितकं जबरदस्त क्षेत्ररक्षण, क्वालिटी फिल्डिंग अँड ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग फ्रॉम द फिल्डर. क्लीन सेव्ह अटेम्प्ट 2 धावा आणि या 2 धाव्याच्या समेत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ते 4 होते आणि ते 28. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. हवेमध्ये सूर लागवत असताना जबरदस्त अटेम्प्ट फिल्डरचा, डीपमध्ये चांगला अटेम्प्ट 2 धावा सहजरित्या मिळतील. 4 धावा आपल्या टीमसाठी त्यानं सेव्ह केलेल्या आहेत. आज फिल्डर अशा पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन तुमच्याकडून हवं असतं, अपेक्षित असतं आणि ते योगदान या मॅच मध्ये सध्या देत असताना डीपमध्ये फिल्डर संचित यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण मिड विकेटला सीमारेषेच्या नजदीक आपल्याला पाहायला मिळतं. षटकाची सांगता षटक 4 संपले, धावसंख्या 28, 2 विकेट पडलेल्या आहेत. स्ट्रगल सुरू आहे. 8 चेंडू 5 धावा अजय, 6 चेंडू 13 धावा साहिल. त्याच्या बॅटमधून मागच्या षटकात एक षटकार आपण पाहिलेला आहे, मात्र स्ट्राईक आता रोटेट झाली आहे ती अजयकडे. त्याला देखील आता गिअर चेंज करून टॉप गिअरवरती बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय, बॉल पाठवलाय लांबच लांब दूरच दूर, आउट ऑफ द पार्क. युजिट सिक्सर. करायच्या असताना धावसंख्या आपण बघत आहोत 34, 34 धावा. अजय यांची आक्रमक सुरुवात अंतिम षटकात पाहायला मिळते. हार्ड हिटर बॅटर आहेत, आक्रमकतेचं माहेरघर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि पहिल्या बॉलवरती हर्षल यांचं भव्य स्वागत त्यांनी अंतिम षटकात केलेलं आहे. डगआउट मध्ये आता हर्षोल्लास सध्या आपण बघत आहोत. स्कोर 34, 34. पाकफुटवर आले, चेस करून कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशारभूत नजरेनं पाहिलं जरूर, मात्र नकारार्थी पंचांनी फक्त मान डोलावलेली आहे. शॉर्ट बॉल. खोला टाकला होता बॉल, ड्राईव्ह केला समोर सॉफ्ट हँडेडली. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर, सेकंडचा कॉल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील आता यशस्वी झालेला आहे. 2 धावा सहजरित्या मिळताना दिसतील. नुकताच भरतदादा गरत, सदस्य ग्रामपंचायत कानल, द्वारकानाजी गरत, बंटीदादा गरत, हरेशजी पवार, अनिलदादा कथोरे यांच्या वतीनं सेकंड प्लेस ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. हे आपल्या लाडक्या अतिथींचं शुभागमन झालेलं आहे, त्या सर्वांचं वेलकम आहे. स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषकाच्या निमित्तानं. फालेगला टर्न गेला, बॉल अपील झालं होतं स्ट्रॉंगली, मात्र पिचिंग फॅक्टर पंचांनी विचारात घेतलेला आहे. मिळताना दिसेल ती फक्त एक सिंगल धाव, सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सिंगलच्या सहाय्यानं स्कोरबोर्डवर धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 37, 37 धावा.
नितीनजी इंदुराव क्रीडानगरीत उपस्थित झालेले त्यांचे स्वागत विनंती आहे, या आपण मंचावरती. घुमलवाडीचे सुपुत्र राज्याचे पांडुरंग लचके यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेली आहे, त्याबद्दल सर्व उपस्थितांच्या वतीने त्यांचं स्वागत विनंती आहे त्यांना, या आपण मंचावरती आपलं स्वागत आहे मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं. ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसलेले त्या सर्वांना विनंती आपण थोडं बाजूला व्हायचं. लाईव्ह टेलिकास्ट इंटरप्टेड होतोय, सो ही सूचना आपण लक्षात घ्या. पंढरीअप्पांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र पोलीस दलात ज्यांची नुकताच नियुक्ती झालेले राज्याचे पांडुरंग लचका त्यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. घुमाळवाडीचे भवितव्य अर्थातच राज्याचे पांडुरंग लचका यांच्या आधी महाराष्ट्र पोलीस दलात त्यांची वर्णी लागलेली आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट आहे शेवटच्या बॉलवरती फलंदाज झालाय धावचित आणि त्या ठिकाणी 38 धावा पहिल्या सत्रांती दाफलकरवरती जोडलेले आहेत. छत्रपती वॉरियर्स मांडसने 39चं टार्गेट, 39 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. कॅप्टनने टॉस करता श्री गणेश तागवाडे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय बजरंग बोरिवली. भरत दादा गरज सदस्य ग्रामपंचायत कांडोळ दादांच्या शुभ हस्ते टॉस आपण कव्हर करत आहोत. त्याचबरोबर आपल्या मंचावरती महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे बोरिवलीचे दिनेशजी भालेराव उपस्थित आहेत, त्यांचा यानंतर सन्मान सोहळा आपण संपन्न करणार आहोत. कॅप्टन या दोन्ही टीमचे श्री गणेश तागवाडे, त्यांच्या आगे जय बजरंग बोरिवली. आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. श्री गणेश तागवाडे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय बजरंग बोरिवली या दोन टीमच्या दरम्यान लढत कॉइन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण स्पिन करत आहोत. 5 ओव्हरची मॅच. एवढासा कॉल जय बजरंग बोरिवलीचा. कॉइन स्लाइड झालेला आहे, सो फक्त आपण निर्णय विचारात घेऊ. मॅनेजमेंट कमिटीला रिक्वेस्ट आहे. येस, इट इज रिकॉलिंग आपण करत आहोत. सो टॉस जय बजरंग बोरिवलीने जिंकला. मी मांडवरांना विनंती करेल विथ कॉइन आपण स्टेजवरती आसनस्थ व्हायचं आहे. महत्वाचा सामना आय थिंक जय बजरंग बोरिवली नव्यानं निर्मित केलेला संघ आहे. ॲज अ कॅप्टन रजनी स्पर्धेमध्ये खास करून तुम्ही सम्मिलित झालेला आहात. समोर श्री गणेश तागवाडीचं तगडं चॅलेंज आहे. फर्स्ट 5 ओव्हरमध्ये टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? प्रथमतः मी जय ग्रामस्थ मंडळ व जय हनुमान मित्र मंडळ कानोल यांचे मी धन्यवाद मानेल की स्वर्गीय रुपेदादा स्मृती चषक या चषकामध्ये आम्हाला खेळण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि टॉस जिंकून आम्ही प्रथमतः फलंदाजी घेणार आहोत आणि जास्तीत जास्त धावांचा टार्गेट तागवाडी संघाला देण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये असे कुठले फलंदाज असतील जे पहिल्या सत्रामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी ॲज अ बॅटर तुमच्या टीमसाठी करू शकतात? बॅटिंग करता गुरुनाथ हा लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो. गीतेश आहे, निलेश आहे, मी सुद्धा आणि आमचे सहकारी चांगल्या प्रकारे बॅटिंग आणि गोलंदाजी करतील याची मी खात्री देतो. या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण सम्मिलित झालात. पहिल्या रजनी पर्वामध्ये पदार्पण करणारी क्रीडा स्पर्धा, ओव्हरऑल काय म्हणाल्या टुर्नामेंटच्या मॅनेजमेंटबद्दल? अतिशय उत्कृष्ट असे आयोजन आहे. ग्रामस्थ मंडळ व जय हनुमान मित्र मंडळ कानोल, अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे.
आपण श्री गणेश तागवाडेच्या कॅप्टन सोबत चर्चा करणार आहेत, कारण ऑनगोईंग सामना सुरू होतो. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट देऊया. टार्गेट सेट झालेलं आहे सेकंड इनिंग मध्ये आणि आपल्या समेत जोड होतील त्या ठिकाणी तुषारजी शिंदे. थँक्यू. पहिला बॉल लॉंग लेग क्षेत्रामध्ये कुठलाही खेळाडू उपस्थित नाहीये. खाली इलाका वहा कर दिया धमाका. 4 ने सुरुवात केली आहे. पहिला चौकार पहिल्या बॉलवरती. या ठिकाणी काही विशेष सन्मान आपण मंचावरती करतोय. सन्मान्य श्रीमान भरतदादा घरत सदस्य ग्रामपंचायत कान्होळे यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतोय पंढरनाथ भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण श्रीमान भरतदादा घरत सदस्य ग्रामपंचायत कान्होळे यांचा विशेष सन्मान इथे संपन्न करायचा आहे. तदनंतर सन्मान्य द्वारकानाथजी गरज साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतोय राजेंद्रजी कुर्ले साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य श्रीमान द्वारकानाथजी गरज साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करायचंय. तदनंतर सन्माननीय बंटीजी गरज साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण करणार आहोत. परंतु तत्पूर्वी द्वारकानाथजी गरज साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावरती संपन्न केला जाईल. यावेळेस बॉल कव्हर रिजनला जातोय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. सन्माननीय अनिल भाऊ कथोरे यांच्या शुभ हस्ते बंटीजी गरज साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान बंटी गरज साहेब युवा उद्योजक समाजसेवक त्यांचा विशेष सन्मान इथे संपन्न झाला. तदनंतर सन्माननीय युवा उद्योजक आणि समाजसेवक हरेशजी पवार साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती अनिलजी कदोरे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होईल. दिनेशदादा भालेराव महाराष्ट्र पोलीस यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मंचावरती या ठिकाणी संपन्न होईल. आयोजकांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा विशेष सन्मान करतोय. सन्मान्य दिनेशदादा महाराष्ट्र पोलीस यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मंचावरती संपन्न होईल. यावेळेस स्लिडिंग एज हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल ड्रॉप. 2 धावांचा प्रयत्न आणि प्रयत्न इथे फसलाय. दोन्ही बॅटर एकाच एंडला धावबाद स्वरूपामध्ये विकेट. मंचावरती सन्मान देखील सुरू आहेत. सन्मान्य दिनेशदादा यांचा देखील विशेष सन्मान राजेंद्रदादा कुर्ले यांच्या शुभ हस्ते आपण काही सन्मान करतोय. श्रीमान पंढरीनाथ भोईर साहेब यांचा विशेष सन्मान इथे मंचावरती केला जाईल. मी विनंती करतोय राजेंद्रदादा कुर्ले यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचंय. पंढरीनाथ भोईर साहेबांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होतोय. पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी त्यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल. तदनंतर सन्माननीय श्रीमान भास्कर मामा आगिवले यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मंचावरती या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय भास्कर मामा आगिवले यांचा देखील विशेष सन्मान मामा भांजे मामांचा सन्मान इथे करतील. तदनंतर श्रीमान राजेंद्रजी डमणे साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होईल. श्रीमान राजेंद्रजी डमणे साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तदनंतर श्रीमान मनीषदादा हिंदूराव यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. श्रीमान मनीषदादा हिंदूराव आपण देखील या आपला देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. श्रीमान जीवनदादा शेळके यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. तत्पूर्वी मनीषदादा हिंदूराव आपण या आपला देखील विशेष सन्मान इथे केला जाईल.
24 बॉल 25 धाव्यांची आवश्यकता, पहिली विकेट आली, एका षटकाचा खेळ संपलाय, 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 सिकरेपाडा संघाला 24 बॉल मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे. दीपवीर सर, पहिल्या मॅच मध्ये 50 धाव्यांचं टार्गेट होतं, मी जर करेक्ट असेल तर. दुसऱ्या मॅच मध्ये 67 आणि ह्या मॅच मध्ये 39. ज्यावेळेस फायनल लेगला क्लिअर केलंय, डीप मध्ये बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल होते. आउटफील्ड वेगवान, क्षेत्ररक्षक पाठीमागे, बॉल पुढे आणि बॉल गाठेल तडक सीमारेषा. मिळतील 4. स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषक चौकार. हर्षल यांच्या बॅटमधून चौकार आलाय. गाडी थोडी सावकाश जाऊ द्या विनंती आहे. यावेळेस देखील विकेट किपर बीट झालेत, बॉल ट्रॅव्हल झालाय आणि जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 22-4. बावीस धावा धावफलकावरती, 39 धावेंचं माफक लक्ष इथे आहे सिकरेपाडा संघासमोर. राईट मोर द विकेट. यावेळेस बॉल चांगला, विकेट किपर देखील चांगल्या पद्धतीने गॅदर केला. पाठीमागचा बॉल फलंदाज बीड झाले, विकेट किपर देखील बीड झाले होते. 22चा चौकार आला होता पाठीमागच्या बॉलवरती. 22 धावा धावफलकावरती, एका कडेच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज समीर बॉलिंग ट्रॅकवरती. हर्षल आणि भावेश जोडी मैदानावरती. 22 धावा धावफलकावरती, 39 टार्गेट. सरळ बॅटने यावेळेस प्रहार केला, इनफिल्डला क्लिअर केलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. एका धावेचा प्रयत्न होता, एक धाव मे बी यशस्वीरित्या पूर्ण झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती, एका कडेच्या मोबदल्यामध्ये. 23 लॉस ऑफ द 1 विकेट. फुल टॉस बॉल, कमालीचा फटका आहे. अगदी गॅप मधून बॉलला खेळत, पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील बॉलला रोखण्याचे आणि शर्थीचे प्रयत्न इथे बॉलला त्याने रोखलंय, परंतु मे बी यस पंच चेक करतायत. सेफ आहे. 3 धावा इथे प्राप्त होतील. फुल टॉस बॉल उडवलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फुल टॉस वरती फुल टोल. धावा मिळतील 4. स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषक चौकार. फलकावरती एका कडेच्या मोबदल्यामध्ये 18 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता. पंच आपण पाहतोय मैदानावरती योगराज बोटेरे सर, प्रवीणजी विशे सर आणि जगदीश दुधकर सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आज मंचावरती उपस्थित आहेत, मैदानावरती उपस्थित आहेत आणि सर्व पंचांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. 18 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. थोडीशी घाई करा विनंती आहे. जगदीश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. 18 बॉल 9 धावेंची आवश्यकता. 30 धावा धावफलकावरती. 18 बॉल आणि 9 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. त्यावेळेस डाऊन दी लेग वाईड बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती एका धावेची बढोतरी होईल. 31 धावा. 18 बॉल आणि 8 धावेंची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धावेंचा इथे प्रयत्न असणार आहे आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. तर बॅटिंग टीमला 2 धावेंची पेनल्टी असेल म्हणजे तुमचं टार्गेट आता इन्क्रीज होईल. 2 धावा. आतमध्ये गार्ड परिधान केला होता. सेंटर
आणि आता टार्गेट तुमचं थोडंसं वाढेल. ज्यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता. यावेळेस मात्र बॉल सीमारेषच्या दिशेने रवाना झालाय. बाईच आणि बाईचचा आणखी एक चौकार. 4 धावेंची आता आवश्यकता आहे विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला. 41 इज द टार्गेट नाव. 4 धावा आता बनवाव्या लागतील. 2 धावेंची पॅनल्टी. ज्यावेळेस एक धाव प्राप्त होईल, एका धावेनं धावफलक पुढे जाईल. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. 38. 3 धावेंची आता आवश्यकता आहे. 14 बॉल शिल्लक, 3 धावेंची आवश्यकता. ज्यावेळेस देखील बॅट सातलेज लागले. फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल आला. एका धावेचा प्रयत्न असेल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. 2 धावा इथे अतिशय सहज पूर्ण होतील. नाव स्कोर आर लेवल. नेक्स्ट मॅच तयार राहायचे बोरिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये तागवाडी. तागवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी लगेच सज्ज राहायचे. विनंती, जास्त विलंब लावू नका. हा बॉल फुल टॉस होता. बॅटचा एज लागले दरम्यान रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. विजयी चौकार. सोपं लक्ष होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग देखील इथे आपण पाहिलं. अगदी 3 षटकांमध्ये डीपसर हा पाठलाग पूर्ण केला गेलाय. 12 बॉल बाकी ठेवत, 2 षटकं बाकी ठेवत ही मॅच इथे जिंकली. बॅटिंग करणारी टीम अर्थात सिक्रेपाडा संघानं. खूप खूप अभिनंदन टीम सिक्रेपाडा आणि हार्ड लक टीम माडस. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. तर गार्ड आतमध्ये तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही